नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखासमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण इथे बघणार आहोत कोळी पद्धतीने जवळा कसा करायचा ते. इथे आपण सुका जवळा घेतलेला आहे आणि तो मस्त असं चमचमीत दिसतोय आपण. चला तर मित्रमैत्रिणींनो, यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण पाहूया. इथे मी 2 वाट्या जवळा घेतलेला आहे. नंतर आपण एक मोठी वाटी म्हणजे एक मोठे 2 ते 3 कांदे आपण बारीक चिरून घ्यायचे आहेत. मोठे 2 कांदे लागतील. तेल घ्यायचे आपण इथे 2 चमचे. लसूणच्या पाकळ्या 5-6 मी टेचून घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. तसेच आपण मसाला आपला घरगुती घेतलेला आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. कोकम घ्यायचे आहेत. चवीपुरते मीठ आणि वरून घालण्यासाठी कोथिंबीर. जवळा आपण सुरुवातीला साफ करून घेतलं. जवळामध्ये जे घाण असेल ते आपण काढून घेतलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. जवळा भिजला जाईल एवढं आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. नंतर हे अमृत आता बघायला आपण इथे जवळा स्वच्छ धुवून घेत आहे. त्यातलं एक्स्ट्रा पाणी येते आपण जवळा पिळून ते काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पूर्ण सगळा जवळा धुवून घेणार आहोत. पिळून घ्या त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी आणि ते आपला जाळलेला आता इथे जवळा स्वच्छ धुवून. नंतर इथे मी पॅन ठेवलेलं आहे आणि पॅनमध्ये आता आपण पॅन गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झालं की नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे. कांदा आपण मस्त परतून घेऊया. त्यामध्येच आपल्याला टेचलेलं लसूण आणि मिरची सुद्धा आपण लगेच घालून घेणार आहोत. मिरची मात्र आपण आपल्या इच्छित आहे. तुम्हाला मिरची नसेल टाकायची तरी चालेल, आता आपण त्या मसाल्याचा वापर केलेला आहे. आणि लसूणच्या पाकळ्या सुद्धा आपण टेचून घालणार आहोत. कांदा पण व्यवस्थित परतून द्यायचा. एक साधारण 3-4 मिनिटं आपण कांदा मस्त परतून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित शिजला गेला की आपण बाकीचं सर्व साहित्य घालणार आहोत. इथे आपण बघू शकता इथे आपला कांदा आता परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण हळद आणि आपला कोळी मसाला मी घालून घेतलेला आहे. कांदा आता परतून घेऊया. मसाला आपण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपण इथे कोकम घातलेले आहेत. साधारण 4 कोकम मी इथे घातलेले आहेत. कोकम जास्त आंबट असते तर तुम्ही ते प्रमाण कमी केलं तरी चालेल. आणि आपला जवळा घालून घेतलेला आहे. जवळा आता आपण मस्त परतून घेणार आहोत. जवळा कांदा आपला परतून झालेला आपण बघाल इथे. जवळाचा रंगही आता बदलायला लागलाय. मस्त मसाला त्याला लागून छान असा लाल रंगाचा जवळा आपला तयार झाला इथे. मित्रमैत्रिणी, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा. इथे चवीपुरते मी मीठ घालून घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण एक साधारण अर्धी वाटी थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. आपला जवळा आता व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे. इथे अर्धी वाटी मी पाणी घालणार आहे. नंतर पुढे झाकण ठेवूया. साधारण 3 ते 4 मिनिटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. झाकण आपण काढून घेऊया. मस्त असं त्याचा सुगंध असा दरवळत आहे जवळाचा. तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. आणि नक्कीच चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. या व्हिडिओला वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता खाण्यासाठी आपला जवळा हा तयार झाला आहे. जवळासोबत भाकरी खूप मस्त लागते. आता इथे मी एका प्लेटमध्ये इथे काढून घेणार आहे जवळा. आपण बघायला रंगावरूनच आपल्याला समजेल की जवळा किती छान झालेला आहे तो. कधी करता माहिती रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. भाकरीसोबत आपण आता एकाचा घास नक्कीच खाऊन बघूया.